नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमचं रेसिपी विथ राजश्री या माझ्या चॅनलवर स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत फोडणीच्या शेवया। त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। इथं एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, एक कांदा चिरून घेतलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची 5 पाने, शेंगदाणे आणि फोडणीसाठी तेल, जिरं, मोहरी, हळद, हिंगडीची पूड आणि लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ। कढई तापत ठेवा। एक प्लेट शेवया घेतलेल्या आहेत मी। ते गरम पाणी करायला ठेवायचं। सव्वा चमचा तेल घेतलेलं आहे मी। सर्वप्रथम जिरं मोहरी टाकते। शेंगदाणे, शेंगदाणे भाजत आले की मग मिरची, कढीपत्ता टाकायचं। टोमॅटो, कांदा टाकून घेतला। हिंगडीची पूड चिमटभर टाकायची। हळद चिमटभर, पाणी आपलं गरम झालेलं आहे। तर कांदा आणि टोमॅटो भाजलेला आहे, त्याच्यात शेवया टाकून घ्या। गॅस जरा बारीक करायचा। चवीपुरतं मीठ, थोडं तिखट घालणार आहे कारण वल्ल्या मिरच्या आपण ह्यामध्ये टाकलेल्या आहेत। पाणी ओतायचं याच्यामध्ये। आता छान शिजू द्यायचं शेवया। 10 मिनिटात शिजतात। गॅस मिडियम करायचा। आपल्या शिजल्यात काय पाहूया आपण। गॅस बंद करूया। तयार झालेल्या त्या आपल्या शेवया बघू शकता। टोमॅटोमुळे कलर छान आलेला आहे। मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते। तयार आहेत आपल्या फोडणीच्या शेवया।
कमेंटमध्ये नक्की सांगा कशा बनल्यात ते, आणि चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईबर जरूर करा.